सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही प्रवास करू शकलात तर त्यातनं तुम्हाला फायदा होईल. तुमचं तुमच्या बायकोसोबतचं नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या मुलांकडनं संध्याकाळी एक थोडीशी वाईट बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते, त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. विवाहयोग्य लोकांसाठी आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्यस्त करण्यात घालवाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या समस्या सोडवाव्या लागतील. मुलं त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील. जोडीदारासोबत तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. तुमचे रखडलेलं काम पूर्ण होईल. गुंतवणूक करताना आज तुम्ही विचार करा. तुमच्या आरोग्याची आज तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. नोकरीमध्ये आज तुमची प्रशंसा होऊ शकते. कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत नवीन प्रोजेक्टवरती तुम्ही काम कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज सकारात्मक परिणाम मिळतील. मालमत्ता संबंधित काही प्रकरणं जर कोर्टात चालू असतील तर तुमच्या बाजूने निकाल लागेल आणि तुम्हाला फायदा होईल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबातील समस्या देखील संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या भावंडांकडनं तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठांच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला आज फायदा होईल. कोणालाही पैशांची देवाणघेवाण करू देऊ नका. तुमचे पैसे अडकू शकतात. तुमचं मन आज प्रसन्न राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडेल. कोणतंही महत्त्वाचं काम तुम्ही आज पूर्ण करा. जोडीदाराच्या सल्ल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला आज अनावश्यक पैसे खर्च करणं हे टाळावं लागेल, नाही तर त्याची झळ तुमच्या खिशाला बसेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये आज गोडवा राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये वाढती प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. अहंकारामुळे जास्त पैसे तुम्ही कुठेही खर्च करू नका. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकू येईल. संपत्तीशी संबंधित कुठलाही वाद आज संपुष्टामध्ये येईल. तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला भेटाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरच्या लोकांशी संबंधित अडचणी तुम्हाला येतील. तुम्हाला आज इतरांकडनं संपूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज नवीन स्रोत मिळतील. पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्हाला आज तुमचा वेळ घालवावा लागेल. ऑफिसमध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही समस्यांवरती उपाय शोधण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यवसायामध्ये वाढती प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. आज अहंकारापोटी जास्त पैसे तुम्ही खर्च करू नका. तुमच्या मुलांकडनं संध्याकाळी तुम्हाला एक थोडीशी धक्कादायक बातमी ऐकायला मिळू शकते. आज संपत्तीशी कुठलाही वाद जर तुमच्या घरामध्ये चालू असेल तर तो सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज अडचणी येतील, त्यामुळे तुम्ही आज गोंधळून जाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम हे घ्यावे लागतील. तुम्हाला आज वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज कुटुंबाकडनं एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही अगदी सहजपणे पार पाडाल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये जोडीदाराशी तुम्हाला प्रामाणिक राहावं लागेल. जोडीदार तुमच्यावरती रागावू शकतो. आज संध्याकाळी तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज करिअरमध्ये पुढे जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. सहकाऱ्यांकडनं तुमचा विश्वासघात होऊ शकतो, त्यामुळे आपले विचार तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही आज स्वतःहून सहभागी व्हाल. जोडीदाराला तुम्ही आज एखादी भेटवस्तू द्याल. तुमच्या मित्रामुळे एखादं रखडलेलं तुमचं काम आज पूर्ण होईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यावसायिक योजना अंमलात आणण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील आणि भविष्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल. कामाच्या ठिकाणी व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. शत्रूंवरती तुमची बारीक नजर राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आज फिरायला जाऊ शकता. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला आज अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही अडचणी तुम्हाला येतील, त्यामुळे तुम्हाला तुमचं मन हे एकाग्र ठेवावं लागेल. नोकरदार लोकांचा अर्धवेळ हा कामाच्या विचारात जाईल. आज संध्याकाळी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. रागाच्या भारामध्ये कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका, नाहीतर एखादी मोठी समस्या तुमच्यासाठी निर्माण होऊ शकते. तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला आज समतोल राखावा लागेल आणि ते करण्यामध्ये देखील तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घ्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.